श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान गोपाल कृष्ण ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवत भक्त उद्धवानी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. भगवान म्हणाले, राजा, बार्हस्पत्य सवयी नात्र साधुर्वै दुर्जनैरितैः. हे बृहस्पती शिष्या, दुर्जनाच्या कटुवाणीच्या आघाताने घरं पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरुष या जगात सहसा सापडत नाही. माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुर्जनाच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होती तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. उद्धवा, कथयन्ति महत्पुण्य मितिहासमिहोद्धव तमहं वर्णयिष्यामि निबोध सुसमाहितः. उद्धवा, यासंबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास तुला मी सांगतो. तू सविस्तर लक्षपूर्वक ऐक. एका भिक्षुकाला दुष्टांनी अतिशय त्रास दिला. त्यावेळी त्यांनी आपले धैर्य सोडले नाही आणि आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचं फळ आहे असं समजून आपल्या मनातील भाव प्रगट केला होता. उद्धवा, अवंतीषु द्विज कश्चित दासीदाढ्यतमः श्रिया. अवंती नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. शेती व्यापार करून त्यांनी पुष्कळ संपत्ती मिळवली होती. तो अतिशय कंजूष, कामी, लोभी आणि रागीट होता. त्यांनी आपले जाती बांधव किंवा अतिथी यांना कधीही गोड शब्दांनीही सुखवले नाही. तर मग खाऊपिऊ घालण्याची गोष्ट लांबच आहे. कधीही धर्म कर्म न होणाऱ्या घरामध्ये तो राहत होता आणि योग्य वेळी सुद्धा सुखोपभोगांनी आपल्या शरीराला सुखीही करत नव्हता. दुसऱ्याला तर सुख देतच नव्हता, पण स्वतःही सुख उपभोगत नव्हता. त्याचा कंजूसपणा आणि वाईट स्वभाव यांच्यामुळे त्याचे पुत्र, कन्या, बंधू, बांधव, नौकर, चाकर, पत्नी सगळेजण दुःखी होते. त्यामुळे ते त्याच्या मनाला बरं वाटेल असं काहीही करत नव्हते. इहलोक आणि परलोक अशा दोहींनाही मुकलेल्या यक्षासारखी धनाची केवळ राखण करणाऱ्या त्याच्यावर धर्मकर्मांच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागवल्या. उद्धवा, पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग आणि परिश्रम करून मिळवलेलं धनही नष्ट झालं. उद्धवा, त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले, काही दैवी कोपाने नष्ट झाले, काही काळाच्या प्रवाहाने नाहीसे झाले, काही इतर माणसांनी घेतले आणि उरले सुरलेले धन राजाने काढून घेतले. अशा प्रकारे त्याची सगळी संपत्ती निघून गेली. त्यांनी धर्म जोडला नाही की सुखाचा उपभोग घेतला नाही. इकडे त्याच्या सोयऱ्या धायऱ्यांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली. आता त्याला भयानक चिंतेने घेरलं. धन नाहीसं झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचाऱ्याच्या मनात खेद उत्पन्न होऊ लागला. अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला. पण यामुळेच त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झालं. आता तो ब्राह्मण मनात असं म्हणू लागला, अरे अरे, मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्टवलं. जे धन मिळवण्यासाठी मी कठीण परिश्रम केले त्याने ना धर्म साधला ना सुखाचा उपभोग साधला.
कंजूष माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही. या लोकी तो धन मिळवणं आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होणं आणि मेल्यानंतर धर्म न केल्या कारणाने नरकात जाणं, या सगळ्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं. ज्याप्रमाणे अंगावरचं थोडंसंही कोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकतं, त्याचप्रमाणे थोडासा सुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण सहज नष्ट करतो. माणसांना धन मिळवणं, त्यात वाढ करणं, ते जपून ठेवणं, ते खर्च करणं, त्याचा नाश होतो आणि उपभोग घेणं, अशा सर्वच बाबतीत परिश्रम, भय, चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो. चोरी, हिंसा, खोटं बोलणं, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंबटपणा, जुगार आणि मद्य हे 15 अनर्थ मनुष्यांच्या ठिकाणी धनामुळेच होतात असं म्हटलंय. स्तेयन हिंसानृतं दंभ काम क्रोधस्मयो मदः भेदो वैरमविश्वास संस्पर्धा व्यसनानि च एते 15 ह्यर्थमूला मता नृणाम. आता त्याला लक्षात आलं, धनामुळे कोणकोणत्या अनर्थाला जीवनामध्ये सामोरं जावं लागतं. म्हणून ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावं. बांधव, स्त्रिया, वडील, मित्र असे जे जे स्नेहबंधनाचे एकरूप होऊन राहतात तेच सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की ताबडतोब ते एकमेकांना शत्रू समजतात. हे लोक थोड्याशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात, एकमेकांशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकांच्या जीवावर उठतात. देवतांनीही इच्छा करावी असा मनुष्य जन्म आणि त्यातही श्रेष्ठत्व असलेले ब्राह्मणत्व हे प्राप्त होऊनही जे त्याचा अनादर करून आपल्या खऱ्या स्वार्थाला तिलांजली देतात ते अशुभ गतीला जातात. मोक्ष आणि स्वर्गाचे द्वार असे मनुष्य शरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य पडेल? जो मनुष्य देवर्षी पितृभूतानी ज्ञातीन बंधुश्च भागिनः, जो मनुष्य देव, ऋषी, पितृगण, प्राणी, बांधव, कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांच्या हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही, धनाचे रक्षण करणाऱ्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूस अधोगतीला जातो. ज्यांनी विवेकी लोक मोक्षसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतात तीच आयुष्य, धन आणि बळ ही साधनं मी मूर्खानी धन मिळवण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केली. आता वृद्धापकाळी मी काय करू, अशा प्रकारे तो विचार करू लागला. विद्वान सुद्धा धनाच्या व्यर्थ अभ्यासाने नेहमी दुःखी का होतात बरं? हा संसार निश्चित कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे. काळाच्या विक्राळ दाढीत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे, सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे, तसंच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्म यांपासून काय लाभ आहे बरं? सर्वस्व देव स्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात काहीच शंका नाही. म्हणून तर त्यांनी मला ह्या दशेला आणून वैराग्य दिलं. भगवंताची कृपाच झाली. हे वैराग्य मला तसं प्राप्त झालंच नसतं. त्यामुळे मी भगवंताचा आभारी आहे की त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य प्राप्त करून दिलं. वैराग्यच आत्म्याला संसार सागरातून पार करणारी नाव आहे. जर माझं काही आयुष्य शिल्लक असेल तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होऊन आणि उरलेल्या कालावधीत माझं शरीर तपश्चर्येने सुकवून टाकीन आणि ज्ञानाने लयाला घेऊन जाईल. तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देवोत, माझ्या या संकल्पाला आशीर्वाद देवोत. राजा खटवांगाने नाही का 2 घटकांमध्येच भगवत धामाची प्राप्ती करून घेतली. भगवान गोपाल कृष्ण म्हणतायत, उद्धवा, त्या अवंती निवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने
अशा प्रकारे मनोन्मय निश्चय केला आणि मी माझेपणाची गाठ तोडून टाकली. ह्यानंतर तो शांत होऊन मौन धारण करून संन्याशी वेशाने राहू लागला. आपलं मन, इंद्रिय आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला. भिक्षेसाठी तो शहरात किंवा खेड्यात कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जाऊ लागला. उद्धवा, तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला. त्याला पाहताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा द्यायला लागले. कोणी त्याच्या हातातला त्रिदंड हिसकावून घेऊ लागला, कोणी भिक्षापात्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, कोणी रुद्राक्षमाळ, कोणी झोळी, कोणी लंगोटी, तर कोणी छाटी सुद्धा काढून घ्यायला लागलं. काही जण त्याला वस्तू देऊन तर काही जण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेऊ लागले. तो जेव्हा माधुकरी मागून आणून गावाबाहेर नदी किनारी जेवायला बसत होता तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्र विसर्जन करीत तर कधी थुंकी टाकत. ते लोक अशा तऱ्हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडित आणि एवढं करूनही जेव्हा तो काहीच बोलत नव्हता तेव्हा त्याला मारहाण सुद्धा करत. काही जण त्याला चोर म्हणून धाक दपटशाह दाखवीत, काही जण त्याला बांधा मारा अशा प्रकारे त्रास देत, काही जण त्याची निर्भत्सना करीत. याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढलं. तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला. अहो, हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे. असं असून मौन धारण करून हा बकसन्याशी आपलं काम साधून घेतोय, याला मारा. अहो एष महासारो धृतिमान गिरिराडिव. कोणी त्याचा उपहास करीत तर कोणी त्याच्यावर अपान वायू सोडित. त्याचप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात त्याप्रमाणे पिंजऱ्यामध्ये ह्याला बांधून टाकायला लागले. अहो, अशा प्रकारे त्याची पीडा, कधी त्याला ताप आदींमुळे देहाचे दुःख, कधी थंडी ऊन आदीमुळे दैवी कष्ट, तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमानामुळे भौतिक पीडा सहन कराव्या लागायला लागल्या. पण भगवान सांगतायत, उद्धवा, हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचं फळ असल्याने आपण हे भोगलंच पाहिजे असा त्याचा निश्चय झाला. अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत तरी सुद्धा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहत होता आणि मनामध्ये म्हणत होता, नायंजनो मे सुख दुःख हेतुर न देवतात्मा ग्रह कर्म कालाः मनः परं कारणमामनन्ति संसार चक्रम परिवर्तयेत यत्. माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसं नाहीत, देव नाही, शरीर नाही, ग्रहपीडा नाही, कर्म नाही, काळ नाही, मनच त्याला खरं कारणीभूत आहे असं श्रुती सांगतात. तेच जीवाला या संसार चक्रात फिरवत असतात. हे अतिशय बलवान मनच काम क्रोधादी विकार निर्माण करतं, ज्यामुळे सात्विक, राजस आणि तामस अशा प्रकारचे कर्म होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला अशा प्रकारे विविध गती प्राप्त होतात. तो चिंतन करतोय आणि त्याच्या चिंतनातनं भगवत नामस्मरण त्याला घडतंय आणि त्याचा उद्धार कशा प्रकारे झाला उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.